सामना थांबलेला. परत आपण जाऊया मित्रांनो मॅच कडे आणि ही स्पर्धेबद्दल थोडस चर्चा करूया. तुर्बे 30+ तुर्बे गाव आयोजित अतिशय भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून साकारली राजादादा पाटील साहेब आणि त्याचबरोबर स्वप्नील दादा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय, शनिवारचा दिवस. चार ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कर्णधाराने नोंद घ्या. सरपंच सामना चालू करा. कपिल पहिलाच बॉल मात्र सन्मान दिला. एक छोटी धाव मात्र तिथून काढलाय. क्षेत्ररक्षक होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल पकडला, फेकी केला, थोडस फंबलिंग झालं पण बॅकअप होतं. एक धाव मिळेल. एका धाव बरोबर कपिल याने संघाचा आणि आपला अकाउंट इथे ओपन केलाय. एका धाव बरोबर संघाचा श्री गणेशा झालाय. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचा गणेश याने पहिल्या मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली. तुर्बे विरुद्ध तो सामना होता. षटकार चौकारांची आतिषबाजी करत होता. हाच डावखोरा फलंदाज आणि तो सध्या आता स्ट्राईकवर आलाय. गणेश मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचा पहिला षटक हाताळत असताना पहिला बॉलचा इथं खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 1. सेकंड एंडला गणेश आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. इथे फुल टॉस बॉल होता. पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावसाठी मात्र कपिलने घर सोडला होता परंतु अखेर थांबवला आणि पंचांचा इशारा आलाय. स्वप्नील पाटील इशारा करतोय नो बॉल, फ्री हिट. 1+1 अशी 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. कमरावरून अगदी उंच होता हा बॉल, कमराच्या वरती होता म्हणून नो बॉल. स्वेरले पंचांचा इशारा आला. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल आहे. कैलास इथे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉलला उडवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु थांबवलंय. एका धावावरती समाधान मानावं लागेल. फ्री हिटचा कुठलाही मोठा फायदा उचलता आला नाही. कपिल याला एकच धाव मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना करावे हा संघ पोहोचलाय. बिनगड्याच्या मोबदल्यावरती 4. इथे मोठा फटका आलाय. व्हॉट अ शॉट. मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉल सीमा पार येतोय. बिग षटकार. सुरेख फटका लगावला. 6 धावा गणेशच्या बॅटमधून. तोच फलंदाज आहे ज्याने तुर्ब्या विरुद्ध बॅटिंग केली ती. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी. षटकार ठोकला. मिड विकेटला ठोकलेला षटकार. इथे हा प्रकार पुन्हा एकदा उडवलाय. कुठलाही प्रोटेक्शन नाही. बॉल पुन्हा एकदा सीमा पार येतोय. गणेशच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार. दोन बॉलवरती 2 षटकार. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते. ओव्हर नंबर पहिला प्रगतीपथावर असताना 16 धावा झाल्यात. 2 बॉल शिल्लक आहेत आणि फुल टॉस बॉल. सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉल पकडेल. 1 धाव घेतले. एका धावावरती समाधान मानावं लागेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 17. खूप चांगली बॅटिंग केली. 2 षटकार गणेशाच्या बॅटमधून उत्तुंग पाहिला.
यावेळेस हाफ ट्रॅकर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मला वाटतंय बॅटची कड लागल्या आणि शेवटच्या बॉलवरती मात्र कैलास याने कमबॅक केला, एक ब्रेक थ्रू दिलाय आपल्या संघाला, 17 धावा खर्च केल्या आणि एक विकेट मात्र त्याने प्राप्त केला. कपिल अगदी स्वस्तामध्ये परततोय. पहिला धक्का, पहिला आदरा टीम करावे या संघाला. नवीन फलंदाज आलाय, हरदेव आलाय युनिट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. सुनील आहे ओव्हर नंबर 2. सुजय आहे बॉलर आणि पहिलाच बॉल मला वाटतंय ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला. पंचांचा इशारा आलाय, वाईड बॉल. ओव्हर नंबर 2 हाताळत असताना सुजय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलाच बॉल वाईड टाकलाय. गणेश आहे, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल, बॅटची कड लागून मात्र बॉल गेलाय. गोष्टी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. सियाज एक धावाच्या स्वरूपात टीमची धाव संख्या 19 आकड्यावर. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल होता. बॉल पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरचा वेग घेतला. डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. इथे मोठा फटका उडवला, परंतु मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध बॉल पडला आणि 2 धावा मात्र धावून कंप्लीट केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल, तब्बल जाऊन पोहोचलोय 21 च्या घरामध्ये. 21 धावा आतापर्यंत. गणेश आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं. जर शेवटपर्यंत जर राहिलं तर 50 आकडा गाठेल, यामध्ये क्षमता नाही. ज्यावेळेस मला वाटतंय ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल जाताना दिसला, वाईड बॉलचा इशारा येताना. एक अतिरिक्त धावाबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 आकड्यावर. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना इथे मोठा फटका उडवला, वॉट अ शॉट. बॉल सीमा पार गणेशच्या बॅट मधून येतोय. मच इटिंग षटकार. हॅलो, टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती आणि षटकारानंतर मला वाटतंय ऑप्शनच्या बाहेर बॉल जाताना दिसला. प्रेशर जाणवतोय गोलंदाजावरती. टीमची धावसंख्या 29 या ओव्हर मधल्या 2 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 29. फटका चांगला आहे, यावेळेस बॉलला उडवला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरं धाव घ्यायचा कुठलाही प्रयत्न नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 30च्या घरामध्ये. अजूनही शेवटचा बॉल मला वाटतंय शिल्लक आहे. हरदेव आलाय युनिट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज सज्ज. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला. आल्याला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट.
झेलच्या खाली क्षेत्ररक्षक होता, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता, शेवटी गणेशने थांबवला. एकच धाव घेतलाय. ओव्हर नंबर दुसरा इथून समाप्त होते. 2 षटकाच्या अखेरीस टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना करावे संघ पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यावरती 31. निखिल आहे ओव्हर नंबर तिसरा इथून टाकताना. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, पकडेल, फेकी गेरेल तोपर्यंत मात्र एक सिंगलच घेतले. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर 32. लॉस ऑफ 1 विकेट. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ करावे ओव्हर नंबर तिसरा प्रगतीवतार असताना यावेळेस उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावत असताना परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय 1 बाउंस, सीमा रेषा बाहेर. सुरेख फटकेबाजी करत असताना गणेश आपल्या टीमसाठी कपिल बाद झाल्यानंतर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र उभा राहिलाय आपल्या संघासाठी. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु अगदी भन्नाट वेगाने बॉल रिलीज झाला आणि बॉल मात्र गेलाय पंच डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव बरोबर टीमची धावसंख्या 37. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. मला वाटतं मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे आणि सुरेख झेल. मोठा फलंदाज बाद झालाय, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. चांगली बॅटिंग करत होता आपल्या संघासाठी, परंतु अखेर त्याची विकेट मात्र इथं निखिल याने मिळवली आणि निखिल याने तंबूचा आसरा दाखवला गणेश याला. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक खूप चांगली बॅटिंग केली, 30 षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय गोलंदाज निखिल याने. फलंदाज बाद झालाय गणेश खूप चांगली बॅटिंग करून. इनट नंबर 4 मध्ये आलाय भुवनेश बॅटिंग करण्यासाठी. निखिल यावेळेस फुलटॉस बॉल होता, खूप चांगला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला अडवलंय. कुठलाही धाव नाही. डॉट बॉलची सांगता. निखिल ओव्हर नंबर तिसरा प्रगतीपथावर असताना टीमची धाव संख्या 37 वरती. खूप चांगला बॉल बॉलच्या मोबदल्यावर शेवटचा बॉल. फुलटॉस बॉलला उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अगदी वेगाने कंप्लीट केले भुवनेशाने, परंतु एका धावावरती मात्र समाधान मानावं लागेल. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम करावे हा संघ 2 गड्याच्या मोबदल्यावरती 38 या आकड्यावरती. हॅलो.
चला तर जाऊया मित्रांनो मॅचकडे. शेवटचा षटक हाणामारीचा षटक, धावा जमवण्याचं षटक अमित घेऊन आलाय. ओव्हर नंबर 4. भुवनेश आहे पिनॅट नंबर 4 मध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या स्थिर आहे 38. शेवटचं षटक, बॉल तयार. एवढाच मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, खूप चांगलं क्षेत्ररक्षक मी म्हणेन तिथं यष्टिरक्षक करत असताना. शेवटचं षटक, बॉलला तयार. निर्धाव चेंडू तो होते सांगता. टीमची धावसंख्या 38 वरती 2. फटका लगवण्याचा बॅटिंग करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यावरती. पुन्हा एकदा बॉल तयार. अमित समोर असेल भुवनेश. इथे मोठा फटका लगावलाय. भुवनेशच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑनला क्लिअर करणारा आसमानी सुलतान षटकार. भुवनेश 6 धावा बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 44 घरामध्ये. 44 वरती 2. सुरेख फटका लगवला, अगदी समोर होता बॉल आणि सरळ त्या बॉलला मात्र फेकून दिला. लॉंग ऑन वरून षटकार आला. चव्वेचाळीस धावा. पहिला निर्धाव चेंडू आला, तदनंतर षटकार ठोकला. पुन्हा एकदा बॉल तयार. अमित समोर भुवनेश. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. एक धाव कंप्लीट. अगदी वेगाने क्षेत्ररक्षक धावत आलाय. बॉलच्या मागे पकडेल आणि सुरेख क्षेत्ररक्षण झालाय. एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचलंय 45च्या घरामध्ये. 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. अमित मोठा फटका लगवलाय. सुरेख फटका, सरळ बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधून बॉल ट्रॅव्हल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावांनी टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलंय. मोठा फटका लगवला. सुरेख फटका, सरळ 49च्या घरामध्ये 49 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. सुरेख फटका होता. बंदुकीची गोळी कशी निघते सेम तसाच बॉल निघाला अगदी वेगाने. 49 वरती 2. ते पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी डायरेक्ट थ्रो, परंतु 49 वरती 2. फलंदाज मात्र पोहोचला. 1 धाव. टीमची धावसंख्या 50. हेलिकॉप्टर शॉट उडवलाय, परंतु 50 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा, पहिल्या डावातला शेवटचा बॉल. भुवनेश आहे आता स्ट्राईकवर. त्याने षटकार ठोकलाय. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज मात्र बाद झालाय. शेवटच्या बॉलवरती मात्र विकेट मिळवला गोलंदाज अमित याने. खेळाचा अंत आणि पहिल्या इनिंग देखील इथून समाप्त होते. 4 ओव्हरमध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम करावे संघाने तब्बल धावा कुठल्या 50 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती आणि सानपाडा या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 51 धावांची गरज. तर सानपाडा गावचे नगरसेवक सोमनाथ वासकर साहेबांना मी विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. अमोल वस्कर देखील साहेबांना विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. सानपाडा या संघाला जिंकण्यासाठी मित्रांनो 24 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. ही धावा कशा रीतीने चेज होतील तर मित्रांनो जाऊ नका कुठे, ऐकत राहा, पाहत राहा आणि बघत राहा. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय
30+ तुर्भेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025चा थरार आणि नुकतं ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा देखील साकार झाली, राजादादा पाटील आणि त्याचबरोबर स्वप्नदादा पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम मात्र भरपूर मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. हॅलो, सांगपाडा गावचे सोमनाथ वास्कर साहेब नगरसेवक आहेत. साहेब, आपणास मी विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि त्याचबरोबर सांगपाड्याचे एक्सप्रेस प्रमोद नाना आपणास देखील मी विनंती करेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पन्नास धावा तब्बल कुठल्या होत्या टीम करावे या संघाने आणि टार्गेट दिला 51. 24 बॉल आणि सानपाडा या संघाला जिंकण्यासाठी मात्र 51 धावांची गरज. हॅलो, सुजय आहे स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहूया मित्रांनो कशा रीतीने ही धावा करताना दिसतील आपल्याला. मैदानात आतमध्ये 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे, सुजय आणि मयूर. 24 बॉल 51 टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलाच हार्देव आहे. पहिलाच बॉल अगदी वेगाने होता परंतु पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. पंच ++1 असे 2 धावा. हार्देवचा पहिलाच हार्देव आहे, पहिला षटक हाताळण्यासाठी. हार्दिक आहे पहिला बॉल अगदी वेगाने होता परंतु पंचांचा इशारा आलाय. सुजय मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली परंतु क्षेत्ररक्षकापासून अगदी दूरवर बॉल होता, बॉल पर्यंत पोहोचला नाही. त्या अगोदर मात्र एक सिंगल कंप्लीट केले. सिंगल बरोबर टीमची धाव संख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओव्हर नंबर पहिला 51 धावांचं भलमोठं टार्गेट इथे सेट केलंय. बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना करावे या संघाने 3 धावा. तर मयूर आहे स्ट्रायकिंग एंडला, भलमोठं टार्गेट आहे. ओव्हर नंबर पहिला प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा बॉल तयार. हार्देव ते पुन्हा एकदा काय भन्नाट बॉल होता, अगदी वेग प्रचंड वेग होता. सुरेख गोलंदाजी केले आतापर्यंत हार्देव याने. पहिल्या मॅच मध्ये अशाच पद्धतीची गोलंदाजी केली. प्रचंड वेग आहे, तेच तरार गोलंदाज आहे हार्देव. सुरेख गोलंदाजी केले. टीमची धावसंख्या मात्र 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत चेंडू टाकून झाल्यात तब्बल 2. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर पहिल्या मधला मॅन्डेटरी पॉवर प्लेअर मधला 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. बॉलर हरदेव इथे सुरेख बॉल, फक्त दिशा दिलंय.
ड्राईव्ह केलता, रनआउटची संधी डायरेक्ट हिट, परंतु पोचलाय फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. एक चोरटी धाव घेतले. एका धावबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर. एकेरी दुहेरीचं शांततेचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल गुडलेन शॉट वरती पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला. सुरेख गोलंदाजी, सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्या संघासाठी टीमची धावसंख्या स्थिर आहे फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरच. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड घेऊन मात्र बॉल गेला गोशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एका धावबरोबर टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. एकेका धावानं मात्र धावफलक जे आहे ते हलवलं जात आहे सानपाडा संघाच्या दरम्यान. शेवटचा बॉल. इथे मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक धावजना बॉलच्या मागे, परंतु बॉल गेलाय सरळ थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती मात्र ठोकलाय चौकाराच्या साहाय्याने थोडासा आकार भेटलाय. थोडासा पुढे जात असताना क्षेत्ररक्षक धावजना 10 या आकड्यावरती बिनगड्याच्या ओव्हर नंबर पहिला इथून समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 10. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 18 बॉल. अजूनही मला वाटतंय 41 धावांची अजूनही गरज आहे. 18 बॉल आणि 41 धावांची गरज. ओव्हर नंबर इथून पहिला समाप्त झालाय. दहा धावा स्कोरबोर्ड वरती आहे. शाहीश ओव्हर नंबर दुसरा. शाहीश आलाय आपल्या संघाकडून. 18 बॉल. येणारे 18 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. सुजय आहे. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट आणि अगदी वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट केले. 2 धाव बरोबर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. आल्या 1 धाव कंप्लीट आणि अगदी वेगाने मात्र टीमची धावसंख्या 12. ओव्हर नंबर दुसरा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुजय. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॅटला वाटतं बॅटची कड लागल्या आणि फलंदाज मात्र सुजय हा जो फलंदाज आहे तो मात्र बाद झालाय. बॅटची कड लागून मात्र विकेट किपरने मात्र तो झेल पकडला. फलंदाज क्रमांक पहिला सानपाडा या संघाला लागतोय. सज्ज. सुजय. मोठा फटका बाहेरून जावा शाळेचे पोरं. इनट नंबर 3 मध्ये आलाय. बॅटिंग करण्यासाठी निखिल आलाय. आता टीमची धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत 12 या आकड्यावरती. इथून धावांची फार गरज आहे. षटकार चौकार मारावे लागतील जर या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर सानपाडा या संघाला. कारण की भलं मोठं टार्गेट आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. तोपर्यंत जो स्टार्ट पाहिजे होता सानपाडा या संघाला तो स्टार्ट आतापर्यंत भेटला नाही. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर आहे.
मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न निखिल आल्या प्रयत्न चांगला केला परंतु खूप चांगला बॉल टप्प्यावरती टाकला गोलंदाजाने. डॉट बॉलची होते सांगता. टीमची धावसंख्या स्थिर आहे 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा मोठा फटका लगवलाय निखिलच्या बॅटमधून आलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना आणि 2 क्षेत्ररक्षकांना मात्र बीट करून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी फरार. हा येतोय चौकार निखिलच्या बॅटमधून. 4 धावांच्या साह्याने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. 51 धावांचा फार मोठं डोंगर येथे उभा केलाय टीम करावे या संघाने. व्हायचंय मित्रांनो. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनितीचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेट हा कधी कोणाचा नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स. यावेळेस मला वाटते पंचांचा इशारा येणं बाकी आणि आलाय ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय. पंचांचा इशारा आलाय. तटस्थ पंच स्वप्नदादा पाटील आपण पाहू शकाल. एक अतिरिक्त धाव. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉल तयार. निखिल मोठा फटका उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली आणि सुरेख झेल. झटका क्रमांक 2. फलंदाज निखिल याने एक चौकार जरूर लगवला परंतु गोलंदाज तेवढा घातक गोलंदाजी केला आणि मात्र निखिल याला तंबूचा रास्ता दाखवला. फलंदाज क्रमांक 2 क्षेत्ररक्षक निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा बॉल. सागर आलाय. फलंदाज. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकफूट वरती जाऊन फक्त कट केलाय. दिशा दाखवली आणि बॉलला मात्र कुशंकी क्षेत्रामध्ये पाठवलाय. अशा रीतीने षटक क्रमांक 2 इथून समाप्त होते. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यावर आता येणारे 12 बॉल आणि 33 धावांची गरज. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. काल जर मित्रांनो शेवटची मॅच जर आपण पाहिली कोपरखिरणे विरुद्ध नेरूळ या 2 संघांमधून तो सामना चालू होता. नेरूळ संघाला मात्र जिंकण्यासाठी ती शेवटची मॅच होती. नेरूळ संघाला जिंकण्यासाठी मात्र 12 बॉलमध्ये 38 धावांची गरज होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तो सामना आला. 2 बॉल 12 धावांची गरज असताना एक षटकार लगवला आणि 1 बॉल मात्र 6ची. 1 बॉल आणि 6 धावांची मग गरज होती. त्यानंतर मात्र अखेरच्या चेंडूवरती मात्र बाजी मारली टीम कोपरखिरणे हा संघ आणि कालच्या दिवसामध्ये कोपरखिरणे हा संघ थेट चिठ्ठ्यांमध्ये दाखल झालाय आणि इथे 12 बॉल आणि 33 धावांची गरज आहे टीम सांडपाडा या संघाला. बॉल तयार. यावेळेस क्लीन बोल्ड दांडी गोल. फलंदाज क्रमांक 3 गडी बाद. तयार. यावेळेस क्लीन बोल्ड.
इनट नंबर 5 मध्ये आलाय कैलास बॅटिंग करण्यासाठी. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवरती मात्र फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवला. क्लीन बोल्ड केलाय राहुल आल. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेत आहे. एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केले. दुसरं धाव घ्यायचा प्रयत्न होता. कैलास आता शेवटी थांबवला. एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 19 या आकड्यावरती. एकेरी दुहेरीने काय होणार नाही. षटकार चौकार पाहिजे. इथून जर 2-3 मोठे फटके जर आले तर नक्कीच कमबॅक करू शकते सांडपाडा हा संघ, आणि त्यासाठी मोठमोठे फटके फार गरजेचं आहे. बॉलर राहुल ते बॅकफूट वरती जाऊन कट केला, परंतु चांगला स्ट्रोक होता, परंतु मर्यादित मैदान आहे. पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये टीमची धावसंख्या 20. 31 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 9 बॉल आणि 31 धावांची गरज. यावेळेस फटका चांगला आहे. अलाउंड द कार्पेट बॉल चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. अगदी वेगाने पकडला बॉल आणि फेकलाय. येणारे 8 बॉल आणि 30 धावांची गरज. अशा रीतीने ही धावा मात्र बनवतील टीम सांडपाडा हा संघ, कारण की चेंडू जे आहेत ते कमी आहे. 8 बॉल शिल्लक आहे आणि धावा 30 करायच्या, म्हणजे धावा जास्त आहे. इथून षटकार चौकार पाहिजे. यावेळेस मोठा फटका उडवलाय आणि थेट क्लिअर केलाय मिड विकेटला आणि ठोकलाय षटकार. 30 करायचे म्हणजे धावा टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आता 3 गड्याच्या मोबदल्यावरती थेट 27. यावेळेस मोठा फटका आणि शेवटचा बॉल आहे मला वाटतं. आणि थेट 7 क्लिअर केलाय मिड विकेट. येणारे 7 बॉल आणि 24 धावांची गरज आहे अजूनही. एक षटकार आलाय. इथून जर हा शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर नक्कीच कमबॅक करेल सांडपाडा हा संघ. यावेळेस मला वाटते ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल जाताना दिसला. हे प्रेशर आहे आता, कारण की फलंदाजाने षटकार ठोकले. तदनंतर व्हाईट बॉल आलाय. एका चेंडू मागे मात्र 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुल याने. टीमची धावसंख्या 28. बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवला. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक धावताना, परंतु बॉल सरळ गेलाय सीमा पार. 1 आउट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुरेख बॅटिंग आता मला वाटतंय. 6 चेंडू आणि पुन्हा एकदा संघाला जिंकण्यासाठी परंतु 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले. वार पलटवार केले टीम सांडपाडा या संघाने, कारण की एक षटकार, तदनंतर व्हाईट बॉल, तदनंतर चौकार. बॅट्समॅनने ठोकले. खूप चांगली बॅटिंग. पलटवार केले टीम सांडपाडा या संघाने. आता 6 बॉल 19 धावांची गरज. मी विनंती करेल कांचस मूर्ती करावे आणि त्याचबरोबर दारावे दोन्ही टीमचे कर्णधार आपण यायचं कृपया व्यासपीठावरती आणि टॉस करून घ्यायचा आहे. येणारे मित्रांनो 6 बॉल आणि 19 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती बॉल उडवलाय. व्हॉट अ शॉट. थेट मिड विकेटला सलामी देणारा आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आला बॅट्समॅन. 6 बॉल आणि 19 धावांची गरज.
सागरच्या बॅट मधून आला. मी मगाशीच म्हटलं होतं एखादे दोन मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा आणि वार पलटवार केलाय. दोन्ही फलंदाज आहे आता मॅच मध्ये आहेस टीम सानपाडा हा संघ, कारण की आता येणारे 5 बॉल आणि सानपाडा या संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती चढवलेला हल्ला सागर याने पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाच्या मनामध्ये आता दडपण आहे, कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. आता 5 बॉल आणि 13 धावांची गरज. पाहायचं मित्रांनो कुठला संघ जिंकेल. बाहेरून जावा. 5 बॉल आणि 13 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय गोलंदाज पुन्हा एकदा, आणि यावेळेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल कट केलाय. फक्त बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन तब्बल पोहोचतोय 39 या आकड्यावरती. आता येणारे 4 बॉल आणि 12 धावांची गरज. टीम मीटिंग करू नका, कारण की बराचसा उशीर झालता. या अगोदर अर्धा पाऊण तास गेला. 12 बॉल माफ करा 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सागर आहे मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार ठोकला. तदनंतर डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉलला पाठवला. 7 धावा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केला. येणारे 4 बॉल. थोडा साईडने जावा कृपया करून. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय परंतु बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. षटकारानंतर सलग 2 बॉल मात्र चांगल्या टप्प्यावरती टाकले आणि मी म्हणेन की गोलंदाजाने आता कमबॅक केलाय. मैडम जरा बाजूने जावा ना, बाहर से जाइए नहीं तो गेंद आपको लग जाएगी. 3-11 यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. क्षेत्रक्षेपण बॉलच्या खाली येताना त्या अगोदर मात्र 2 धावा अगदी धावून कंप्लीट केले बॅट्समन सागर याने. आणि आता येणारे 2 बॉल आणि 9 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. तदनंतर मात्र 3 बॉल अगदी सटीक लाईन वरती टाकलेत गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी केली मॅच मध्ये. अजूनही आपल्या संघाला जिवंत ठेवलाय गोलंदाजाने. इथून आता 2 बॉल आणि 9 धावांची गरज. इथून एक आता मोठा फटका तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येईल. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि सरळ हातामध्ये आणि फलंदाज मात्र सागर बाद होतोय. आता येणारे 1 बॉल आणि फटका तर मॅच मध्ये गरज. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता सागर याने. असं वाटलं की पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल. गोलंदाजी केली अचूक टप्प्यावरती. टिचूक गोलंदाजी. सटीक लाईन मात्र गोलंदाजाने वापरला आणि फलंदाज सागरला देखील तंबूचा रास्ता दाखवला. आता 1 बॉल आणि 9 धावांची गरज. इथून जर गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती जर बॉल टाकला तर करावे संघ मात्र नक्कीच विजयी. जर इथून व्हाईट +1 असा आला तर कुठलाही नो बॉल आला तर नो बॉल वरती जर षटकार गेला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल. इथून एक चांगला बॉल टाकला तर करावे संघ कांचन स्मृती करावे आणि विरुद्ध दारावे दोन्ही टीमचे कर्णधार या. पण टॉस साठी एकच बॉल राहिलाय. 1 बॉल 9 आणि चांगल्या टप्प्यावरती आणि हा सामना मात्र जिंकलाय करावे संघ. वेल प्लेड टीम करावे संघ अँड हार्डलक टीम सानपाडा. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच